Okay, let's start now. Next part of the atoms. Next part of the atom आपण स्टडी करूया. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो थेरीशी रिलेटेड, बोर्ड एक्झामशी रिलेटेड दोन महत्वाचे डेफिनेशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन काय बघा, दॅट इज द एक्सायटेशन एनर्जी. काही वेळेला 1 मार्क्सला तुम्हाला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते. ओके, एक्सायटेशन एनर्जी, एक्सायटेशन एनर्जी. ठीक आहे. आता हे एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय असतं लक्षात घ्या. तर एनर्जी रिक्वायर्ड टू टेक द इलेक्ट्रॉन फ्रॉम दी ग्राउंड स्टेट टू एक्सायटेड स्टेट, किंवा आउटर म्हणजे थोडक्यात फर्स्ट ऑर्बिट मधून बाहेरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला घेऊन जाण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हणायचं, एक्सायटेशन एनर्जी म्हणायचं. आता ही एक्सायटेशन एनर्जी कशावर डिपेंड असणार, तर फर्स्ट ऑर्बिट मधून तो सेकंड ऑर्बिट मध्ये जातोय का, थर्ड ऑर्बिट मध्ये जातोय का, फोर्थ ऑर्बिट मध्ये जातोय, हे याच्यावर डिपेंड असणार आहे. ओके, म्हणजे इथं फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी, सेकंड एक्सायटेशन एनर्जी, थर्ड एक्सायटेशन एनर्जी असं तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. तर एक्सायटेशन एनर्जीची डेफिनेशन काय येणार बघा, तर एनर्जी रिक्वायर्ड, डेफिनेशन बघा, दी एनर्जी रिक्वायर्ड to take electron, energy required to take electron from ground state that is in first orbit. ground state म्हणजेच काय, फर्स्ट ऑर्बिट, टू एक्साइटेड स्टेट, टू an excited state. एक्साइटेड स्टेट म्हणजे एनी आउटर ऑर्बिट. Okay, energy required to take electron from ground state that is first orbit to an excited state that any outer orbit is called as excitation energy. ओके, याचं जर एक्झाम्पल्स द्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ऍटम मध्ये फर्स्ट ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये, म्हणजे ग्राउंड स्टेट मधून फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये नेण्यासाठी किती एक्सायटेशन एनर्जी लागणार आहे. तर ग्राउंड स्टेट मध्ये किती असते, -13.6, आणि फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे सेकंड ऑर्बिट मध्ये असते -3.4. यांचा डिफरन्स काढला तर किती येणार आहे, 10.2 फॉर एक्झाम्पल. याला मिनिमम एक्सायटेशन एनर्जी म्हणू शकतो. मिनिमम एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय, फर्स्ट ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन नेण्यासाठी लागणारी एनर्जी. ओके, सो फॉर एक्झाम्पल मिनिमम एक्सायटेशन एनर्जी इन हायड्रोजन ॲटम म्हणजेच काय, दॅट इज टू टेक इलेक्ट्रॉन फ्रॉम इलेक्ट्रॉन फ्रॉम फर्स्ट टू सेकंड ऑर्बिट. किती येणार बघा, इज इक्वल टू -3.4, म्हणजे अगोदर असं लिहू शकतो. ओके, सेकंड ऑर्बिट मधली एनर्जी मायनस फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी. सेकंड ऑर्बिट मध्ये किती असते, -13.6 सॉरी, सेकंड ऑर्बिट मध्ये किती असते, -3.4 असते. ओके, -3.4 मायनस फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती असते, -13.6. ओके, त्याच्यामुळे ही एनर्जी किती येणार, मायनस मायनस प्लस, म्हणजे 13.6 मायनस 3.4 म्हणजे किती येणार आहे, 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जे एखादा एमसीक्यू असा देखील विचारला जाऊ शकतो की मिनिमम एक्सायटेशन एनर्जी इन हायड्रोजन ॲटम किती असेल. तर मिनिमम एक्सायटेशन एनर्जी म्हणजे फर्स्ट टू द सेकंड, दॅट इज 10.2. ओके, याच्यापेक्षा जास्तच एनर्जी नेहमी लागणार आहे, एवढी कमीत कमी एक्सायटेशन एनर्जी लागणार. याच्यापेक्षा जास्त एनर्जी दिली तर फर्स्ट मधून डायरेक्टली तो थर्ड मध्ये जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा आणखी दिली तर फर्स्ट मधून डायरेक्टली फोर्थ ऑर्बिट मध्ये जाऊ शकतो.
परंतु मिनिमम एवढी लागणार. याच्यापेक्षा कमी एनर्जी जर असेल तर तो एक्साइटेड स्टेटमध्ये जाणारच नाही. कारण एक्साइटेड स्टेटमध्ये जाण्यासाठी फर्स्ट मधून मिनिमम सेकंड ऑर्बिटमध्ये तरी तो गेलाच पाहिजे ना. आणि फर्स्ट मधून सेकंड मध्ये जाण्यासाठी मिनिमम 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी एनर्जी चालतच नाही. सो मिनिमम एक्साइटेशन एनर्जी फॉर हायड्रोजन ऍटम असणार आहे 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. आणि एक्साइटेशन एनर्जी कशावर डिपेंड असते? कितव्या ऑर्बिटमध्ये तो जम्प करणार आहे, कितव्या ऑर्बिटमध्ये जाणार आहे, त्याच्यावर एक्साइटेशन एनर्जी डिपेंडंट असणार आहे. ओके. मग त्याचा मिनिमम एक्साइटेशन एनर्जी इन हायड्रोजन ऍटम येणार आहे 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि त्याचा दुसरा पण क्वेश्चन असा होऊ शकतो की एक्साइटेशन एनर्जी टू टेक हायड्रोजन ऍटम टू थर्ड एक्साइटेड स्टेट किंवा फोर्थ एक्साइटेड स्टेट, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. मग त्यावेळी काय करायचं आहे? त्या ऑर्बिट मधली एनर्जी मायनस फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी. म्हणजे सुरुवातीला इलेक्ट्रॉन आपण ग्राउंड स्टेट मध्ये आहे असंच ऍझ्युम करतोय, आणि ग्राउंड स्टेट मधून त्या ऑर्बिट मध्ये जाण्यासाठी किती एनर्जी लागणार? दॅट इज कॉल्ड ॲज एक्साइटेशन एनर्जी. ओके. सो एक्साइटेशन एनर्जी डिपेंड्स ऑन द आउटर ऑर्बिट नंबर किंवा एक्साइटेड स्टेट कुठली आहे त्याच्यावर डिपेंडंट असणार आहे. आणि मिनिमम एक्साइटेशन एनर्जी असणार आहे 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज आयोनायझेशन एनर्जी. ओके. आयोनायझेशन एनर्जी ही देखील बोर्ड एक्झाम मधली एक महत्वाची डेफिनेशन आहे. आयोनायझेशन एनर्जी याला दुसरं नाव आहे बाइंडिंग एनर्जी असे म्हणलं जातं. बाइंडिंग एनर्जी, बाइंडिंग एनर्जी, बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन असे म्हटलं जातं. आता आयोनायझेशन, आयोनाइज करायचं म्हणजे काय? बघा, ऍटमचं आयन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल? ऍटमचं आयन मध्ये कन्व्हर्जन करायला सांगू शकताय? ऍटमचं आयन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर काय करावं लागेल? इलेक्ट्रॉनला, म्हणजे सध्या तरी आपण इलेक्ट्रॉन आहे त्याला काढून टाकावं लागेल ना. ऍडिशन ऑर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे आयोनायझेशन असतं, लक्षात घ्या. ओके. तर इथं आयोनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनला काढून टाकण्यासाठी लागणारी एनर्जी. कारण इलेक्ट्रॉन त्या ऍटम मधून बाहेर गेला, एकतर ऍड व्हायला पाहिजे किंवा इलेक्ट्रॉन बाहेर काढून टाकायला पाहिजे. सध्या तरी आपण इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मध्ये आहे त्याला बाहेर काढण्याचा विचार करणार आहे. तर इलेक्ट्रॉनला बाहेर पूर्णपणे काढण्यासाठी जी काय एनर्जी लागणार त्याला काय म्हणणार आपण? आयोनायझेशन एनर्जी म्हणणार. ओके. सो आयोनायझेशन एनर्जीची डेफिनेशन काय येणार आहे? द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन, द मिनिमम amount of energy required to be given, minimum amount of energy required to be given to an electron, to an electron in ground state, electron in the ground state म्हणजे फर्स्ट ऑर्बिट. म्हणजे इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये आहे आणि त्याला पूर्णपणे ऍटम मधून बाहेर काढायचं आहे. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन टू an electron in the ground state, okay, to set it free. set it free असं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. किंवा मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन टू इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट, electron in ground state, so that it escape from the atom, okay, or so that it makes free. Okay, to set it free is called as ionization energy, or it is also called as binding energy. ओके. आता इलेक्ट्रॉन ऍटम मधून काढणार म्हणजे थोडक्यात इन्फिनिटीच्या ऑर्बिटमध्ये नेणार, असा त्याचा मिनिंग होतो. इन्फिनिटी म्हणजे याच्यामध्ये एन काय होणार आहे? इन्फिनिटी होणार आहे, म्हणजे आउटर ऑर्बिट नंबर. आणि
इनर ऑर्बिट नंबर किती होणार आहे, दॅट इज 1 होणार. ठीक आहे. तर किती एनर्जी लागणार बघा, तर डेल्टा ईचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. डेल्टा इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर. ओके. सो टू आयोनाइज ॲटम प्रिव्हियस ऑर्बिट नंबर काय होणार आहे, 1. म्हणजे इलेक्ट्रॉन सध्या कुठं असणार आहे, फर्स्ट ऑर्बिट मध्ये, आणि तो कुठं गेला पाहिजे, इन्फिनिटीला गेला पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉनला फ्री करणं म्हणजे खूप ऍटम पासून खूप दूर नेणं, इन्फिनिटीला नेणं. ठीक आहे. सो डेल्टा ई येणार आहे 13.6 आणि हा हायड्रोजन ॲटम कन्सिडर करूया. हायड्रोजन ॲटम मध्ये आयोनायझेशन एनर्जी किती लागणार, तर 13.6 इंटू 1 स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 बाय 1 स्क्वेअर मायनस 1 बाय इन्फिनिटी स्क्वेअर. त्याच्यामुळं एनर्जी लागणार आहे 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे इलेक्ट्रॉनला पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी, हायड्रोजन ॲटम मधून बाहेर काढण्यासाठी किती एनर्जी लागते, प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी द्यावी लागणार. लक्षात येते का बघा, इलेक्ट्रॉनची फर्स्ट ऑर्बिटमध्ये एनर्जी असते किती, मायनस 13.6. त्याला आपण एनर्जी दिली किती, प्लस 13.6. म्हणजे एनर्जी किती होणार, 0. नेहमी लक्षात ठेवा, एनर्जी, टोटल एनर्जी ज्यावेळी 0 होते त्याच वेळी इलेक्ट्रॉन काय होतो, ॲटम पासून फ्री होतो. टोटल एनर्जी एकतर 0 व्हायला पाहिजे, नाहीतर पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. जोपर्यंत टोटल एनर्जी निगेटिव्ह असते तोपर्यंत तिथं अट्रॅक्शन असतं, कुणामध्ये, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमध्ये. कारण अट्रॅक्टिव्ह सिस्टीमचीच पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह येते. म्हणजे जोपर्यंत इलेक्ट्रॉनची एनर्जी निगेटिव्ह मध्ये आहे तोपर्यंत इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला सोडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत इलेक्ट्रॉनची एनर्जी निगेटिव्ह असते तोपर्यंत इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला बाउंडेड आहे, तोपर्यंत सोडू शकत नाही. इलेक्ट्रॉनची एनर्जी एकतर 0 व्हावी लागेल किंवा पॉझिटिव्ह व्हावे लागेल, त्याच वेळी तो सोडू शकतो. म्हणजे मिनिमम 0 तरी व्हायला पाहिजे. सो 0 होण्यासाठी मिनिमम एनर्जी किती द्यावी लागणार, सध्या मायनस 13.6 असेल तर आणखी 13.6 त्याला द्यावे लागणार. सो हायड्रोजन ॲटम मध्ये आयोनायझेशन एनर्जी येणार आहे 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बाकीच्या ॲटम्स साठी आयोनायझेशन एनर्जी किती येणार, 13.6 इंटू झेड स्क्वेअर. ओके. फॉर अदर ॲटम्स आयोनायझेशन एनर्जी विल बी इक्वल टू, इथे लिहू शकतो, फॉर other hydrogen like atom ionization energy or binding energy किती होणार आहे, 13.6 इंटू झेड स्क्वेअर एन. ओके. अशा प्रकारे ही आयोनायझेशन एनर्जी आणि एक्सायटेशन एनर्जीची कन्सेप्ट आहे. लक्षात आले का बघा, या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू पाठ कराव्या लागतील. एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय, एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन टू द इलेक्ट्रॉन टू टेक इट फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू द एक्साइटेड स्टेट. म्हणजे ॲटम मधून बाहेर काढायचं नाही, फक्त फर्स्ट ऑर्बिट मधून बाहेरच्या ऑर्बिटमध्ये फक्त न्यायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज एक्सायटेशन एनर्जी. आणि फर्स्ट ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉनला पूर्णपणे काढून टाकण्यासाठी, ॲटम मधून पूर्ण बाहेर काढण्यासाठी, थोडक्यात इन्फिनिटी पर्यंत नेण्यासाठी जी काय एनर्जी लागणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन एनर्जी. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन टू एन इलेक्ट्रॉन इन ग्राउंड स्टेट so that it makes free, okay, to make it free from the atom, okay, free from the atom is called as ionization energy or it is also called as binding energy. So hydrogen atom ची binding energy येते 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि मिनिमम एक्साइटेशन एनर्जी हायड्रोजन ॲटमला किती येते, 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. There is one example. Let's solve this example related to this. 12.21. In this question, it is given that a doubly ionized lithium Li++ is hydrogen-like atom with atomic number 3. याचा Z दिलाय क्वेश्चन मध्ये 3. Find the wavelength of radiation required to excite the lithium from first to the third orbit. फर्स्ट मधून थर्ड ऑर्बिट मध्ये न्यायचा आहे इलेक्ट्रॉनला, तर किती वेव्हलेंथचे रेडिएशन इन्सिडेंट करावे लागतील.
ऑलरेडी आपण सोडवलेलाच आहे क्वेश्चन, या टाईपचे क्वेश्चन. ओके, आता फर्स्ट मधून थर्ड मध्ये नेण्यासाठी किती एनर्जी लागेल ते एनर्जी अगोदर काढावी लागेल, बरोबर आहे ना? किती एनर्जी लागणार बघा, 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/p स्क्वेअर मायनस 1/n स्क्वेअर एवढी एनर्जी लागणार. ओके, हा फॉर्म्युला वापरा किंवा फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी काढा, थर्ड ऑर्बिट मधली एनर्जी काढा आणि त्याचा डिफरन्स घ्या, असं पण करा, काही पण चालतं. किंवा बेस्ट वे फॉर्म्युला वापरण्यापेक्षा फर्स्ट आणि थर्ड मधली एनर्जी काढूया आणि सबट्रॅक्शन करूया, म्हणजे किती एनर्जी लागणार ते अगोदर काढूया. तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये एनर्जी किती असणार बघा, फर्स्ट ऑर्बिट मध्ये एनर्जी असणार आहे दॅट इज 13.6. जनरल फॉर्म्युला काय, एनर्जी इन nth ऑर्बिट 13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर, मायनस साइन असतं. तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती येणार आहे, मायनस 13.6 झेड स्क्वेअर किती 9, एन स्क्वेअर किती 1, सो मायनस 13.6 इंटू 9 ही फर्स्ट ऑर्बिट मधली झाली. ओके, थर्ड ऑर्बिट मध्ये मायनस 13.6 इंटू झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर, म्हणजे झेड पण 3 आहे, एन पण 3 आहे, त्याच्यामुळे हे कॅन्सलच होणार. मायनस 13.6 आपण सोडवलाय बहुतेक क्वेश्चन, हा रिपीट झालाय वाटतं. सो एनर्जी किती लागणार आहे, या दोन व्हॅल्यूचा डिफरन्स एवढी. ओके, म्हणजे 13.6 इंटू 8 एवढी एनर्जी लागणार आहे. ओके, जस्ट रिवाइज प्रॉब्लेम, रिव्हिजन म्हणूया याला जस्ट. तर एवढी एनर्जी लागणार आहे. आता एनर्जी वरून वेव्हलेंथ काढायचा शॉर्टकट काय सांगितलाय मी, लॅम्बडा इज इक्वल टू 12,400 डिवायडेड बाय एनर्जी 13.6 इंटू 8. कंपल्सरी ही एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असली पाहिजे, तर आन्सर आपल्याला अँगस्ट्रॉम मध्ये येणार, आणि हे आन्सर येतं दॅट इज 113 अँगस्ट्रॉम किंवा 114 अँगस्ट्रॉम, 114 अँगस्ट्रॉम हे आन्सर येतं याच्यामध्ये. ओके, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनला इनर ऑर्बिट मधून आउटर ऑर्बिट मध्ये न्यायचं असेल तर किती वेव्हलेंथचे रेडिएशन लागणार. शॉर्टकट मेथड कशी वापरायची, अगोदर इनर ऑर्बिट आणि आउटर ऑर्बिटच्या एनर्जी काढायच्या, त्याचा डिफरन्स बघायचा, म्हणजे तेवढी एनर्जी लागणार आहे. म्हणजे दोन ऑर्बिटच्या एनर्जीच्या डिफरन्स एवढी एनर्जी आपल्याला लागणार आहे. आणि वेव्हलेंथ किती लागणार त्याच्यावरून कसं काढायचं, शॉर्टकट फॉर्म्युला 12,400 डिवायडेड बाय लागणारी एनर्जी. ओके, ठीक आहे. आता चला नेक्स्ट पार्ट बघूया, दॅट इज बोहर्स फॉर्म्युला फॉर द स्पेक्ट्रल लाइन्स. बोहर्स फॉर्म्युला आता आपल्याला बघायचा आहे, बोहर्स फॉर्म्युला फॉर द स्पेक्ट्रल लाइन्स. सो दिस इज वन इम्पॉर्टंट डेरिवेशन रिलेटेड टू द थिअरी. बोहर्स फॉर्म्युला. आता बोहर्स फॉर्म्युला स्टडी करण्यासाठी तुम्हाला अगोदर हायड्रोजन स्पेक्ट्रम म्हणजे काय, तो कसा प्रोड्यूस होतो ते आपल्याला बघावं लागेल अगोदर. हायड्रोजन स्पेक्ट्रम. ओके, हायड्रोजन स्पेक्ट्रम. आता हायड्रोजन स्पेक्ट्रम हे दोन टाईपचे असतात. हायड्रोजन स्पेक्ट्रम दोन टाईपचे असणार आहेत. एक म्हणजे इमिशन स्पेक्ट्रम, इमिशन स्पेक्ट्रम, आणि दुसरा आहे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. देर आर टू टाइप्स ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम. एक म्हणजे इमिशन स्पेक्ट्रम आणि दुसरं म्हणजे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. आता सुरुवातीला इमिशन स्पेक्ट्रम कधी जनरेट होतोय लक्षात घ्या. इमिशन स्पेक्ट्रम म्हणजे काय, इमिशन स्पेक्ट्रम, तर याची कन्सेप्ट काय लक्षात घ्या. कन्सेप्ट, इमिशन स्पेक्ट्रम म्हणजे काय, तो कधी जनरेट होतोय. तर लक्षात घ्या, सपोज दिस इज अ हायड्रोजन गॅस. ओके, हा हायड्रोजन गॅस आहे. आता हा हायड्रोजन गॅस जो आहे ना, तो हाय टेम्परेचरला न्यायचा. इट इज टेकन टू द हाय टेम्परेचर अँड देन अलाउड टू कूल डाऊन.
आता ज्यावेळी हा हायड्रोजन गॅस आपण हाय टेम्परेचरला नेणार म्हणजे त्याला काय करणार आहे, हीट एनर्जी देणार. ती हीट एनर्जी कुणाला मिळते, ऍटम मधल्या इलेक्ट्रॉनला मिळते. आणि ऍटम मधल्या इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाल्यानंतर काय होणार, तो इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मध्ये राहणार नाही, जे फर्स्ट ऑर्बिट मध्ये फिरणार नाही. त्याला मिळालेल्या एनर्जीनुसार काही ऍटम मध्ये काय होणार, इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मध्ये जाईल, काही ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन थर्ड ऑर्बिट मध्ये, काही फोर्थ ऑर्बिट मध्ये, अशा डिफरंट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन डिफरंट ऍटम मध्ये जाणार आहे. कारण एका ऍटम मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. एक इलेक्ट्रॉन काय होणार आहे, कुठल्या तरी आउटर ऑर्बिट मध्ये जाऊन फिरणार. कशावर डिपेंड असणार ते, त्याला किती एनर्जी मिळालेली आहे त्याच्यावर. ओके, काही ऍटमला जास्त एनर्जी मिळते, काही ऍटमला कमी एनर्जी मिळते. अकॉर्डिंगली इलेक्ट्रॉन जे आहेत ते आउटर ऑर्बिट मध्ये जाऊन फिरायला लागतात. आता आउटर ऑर्बिट मध्ये किती वेळ राहतात, 10⁻⁸ सेकंद. म्हणजे एक्साइटेड स्टेट मध्ये किती वेळ, एक्साइटेड स्टेट किती वेळ टिकते जास्तीत जास्त, याचा आन्सर लक्षात ठेवा, 10⁻⁸. तो इलेक्ट्रॉन काय करतो, परत काय करतो, ग्राउंड स्टेटला यायचा प्रयत्न करतो. ओके, आता ग्राउंड स्टेटला कसा येतो तो, समजा या पद्धतीनं दिस इज फर्स्ट ऑर्बिट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ ऑर्बिट मध्ये समजा इलेक्ट्रॉन गेलेला इथं. आता फिफ्थ ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त 10⁻⁸ सेकंद राहू शकतो. त्याला परत ग्राउंड स्टेट मध्ये आता यायचं आहे. ओके, कारण कुठल्याही ऑब्जेक्टची नॅचरल टेंडन्सी आहे की त्याची टोटल एनर्जी जी आहे ती मिनिमम ठेवायची असते. एव्हरी ऑब्जेक्ट हॅज द नॅचरल टेंडन्सी टू हॅव द पोटेन्शियल एनर्जी ऑर टोटल एनर्जी मिनिमम. कुठलाही ऑब्जेक्ट आपली टोटल एनर्जी मिनिमम ठेवायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी तो परत ग्राउंड स्टेट मध्ये यायचा प्रयत्न करणार. आता ग्राउंड स्टेट मध्ये कसा येणार, तर डिफरंट मेथडने येऊ शकतो. आता समजा एक 10 हायड्रोजन ऍटम असतील सपोज, इथं 10 हायड्रोजन ऍटम, आणि 10ही हायड्रोजन ऍटम मध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन 5व्या ऑर्बिट मध्ये गेलेला आहे, फिफ्थ ऑर्बिट मध्ये गेलेला आहे. तर काही हायड्रोजन ऍटम मध्ये काय होतं, तो 5व्या मधून पहिल्यामध्ये डायरेक्ट जम्प करतो. काही ऍटम मध्ये 5व्या मधून 4थ्या मध्ये आणि 4थ्या मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करू शकतो. काही ऍटम मध्ये काय होणार, 5व्या मधून 3ऱ्या मध्ये आणि 3ऱ्या मधून 2ऱ्या मध्ये, 2ऱ्या मधून पहिल्यामध्ये असं जम्प करू शकतो. ओके, किंवा काही ऍटम मध्ये काय होऊ शकतं, इलेक्ट्रॉन 5 to 4 येतो, मग 4 to 3 येतो, 3 to 2 येणार आणि मग 2 to 1 येणार. म्हणजे जेवढे पॉसिबल वेज आहेत ना, त्या पॉसिबल वेजने इलेक्ट्रॉन फिफ्थ ऑर्बिट मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आउटर ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये ग्राउंड स्टेट मध्ये येणार आहे. आता ज्यावेळी इलेक्ट्रॉन एक जम्प करतो ना, त्यावेळी काय होणार आहे, ऑटोमॅटिकली आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये येणार, म्हणजे त्याला एनर्जी रिलीज करावी लागणार. ओके, कारण ज्या त्या ऑर्बिट मध्ये फिरत असताना त्याला तेवढीच एनर्जी ठेवावी लागते, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी ठेवून चालत नाही. ओके, आउटर ऑर्बिट मध्ये एनर्जी जास्त असते, इनर ऑर्बिट मध्ये फिरायचं असेल तर काही एनर्जी रिलीज करावी लागते. आणि ती एनर्जी कशाच्या स्वरूपात रिलीज होते, एनर्जी पॅकेट्सच्या स्वरूपात. त्याला काय म्हणतो आपण, फोटॉन्स असं म्हणतो. आणि एका जंपला एक फोटॉन तयार होतो, म्हणजे याला सर्टन काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी असणार आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे ड्यू टू ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एक्साइटेड स्टेट टू द ग्राउंड स्टेट काय होणार आहे, नंबर ऑफ वेव्स, रेडिएशन ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज आर इमिटेड. लक्षात येतंय मी काय सांगतोय, म्हणजे अशा प्रकारे पुन्हा एकदा बघा, हायड्रोजन गॅस घेतला आपण, हाय टेम्परेचरला गरम केला आणि आता कूल होऊ दिला. तर कूल होत असताना काय मिळतं, त्या हायड्रोजन गॅस मधून डिफरंट वेव्हलेंथचे रेडिएशन बाहेर पडतात. डिफरंट रेडिएशनचे वेव्हलेंथ का बाहेर पडतात हे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता हे सगळ्या वेव्हज एका प्रिझम मधून पास केल्या, तर प्रिझम मधून पास केल्या आणि समोर काय ठेवली, एक फोटोग्राफिक फिल्म ठेवली, फोटोग्राफिक फिल्म. तर या फोटोग्राफिक फिल्मवर काय मिळतो आपल्याला, स्पेक्ट्रम मिळतो. स्पेक्ट्रम मिळतो म्हणजे काय मिळणार आहे, डार्क बॅकग्राऊंडवर काही अशा ब्राईट लाईन्स तुम्हाला मिळतात. डार्क बॅकग्राऊंडवर काही लाईन्स मिळतात आणि याला काय म्हटलं जातं, इमिशन स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज इमिशन स्पेक्ट्रम. तर इमिशन स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर डार्क बॅकग्राऊंडवर ज्या नंबर ऑफ ब्राईट लाईन्स मिळतात. आता प्रत्येक लाईन्स काय रिप्रेझेंट करते, एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ रिप्रेझेंट करते. कारण प्रिझम मधून जाताना या सगळ्या वेव्हलेंथ काय होतात, सेपरेट होतात एकमेकापासून. ओके, प्रिझम मधून डिस्पर्शन होतं, माहिती आहे ना, लाईटचं डिस्पर्शन इथं होतं, तसंच इथं काय होणार आहे, या सगळ्या वेव्हचं डिस्पर्शन होणार आहे. कारण एअर मधून जात असताना सगळ्या वेव्ह एकत्र जात असतात, स्प्लिटअप होत नाहीत, परंतु प्रिझम मधून पास केल्यानंतर त्या स्प्लिट होतात आणि प्रत्येक वेव्हलेंथची तिथं एक लाईन आपल्याला जनरेट होते.
आणि अशा प्रकारे फोटोग्राफिक फिल्मवर त्या लाईन आपण जर काढल्या, फोटोग्राफिक फिल्मवर लाईन सगळे ते रेडिएशन टाकले, तर आपल्याला डार्क बॅकग्राऊंडवर काही आपल्याला ठराविक लाईन्स मिळणार आहेत आणि त्याला काय म्हणतो आपण, इमिशन स्पेक्ट्रम असं म्हणतो. ओके, इमिशन स्पेक्ट्रम. तर इमिशन स्पेक्ट्रम कसा एमिट होणार बघा, व्हेन हायड्रोजन गॅस इज हिटेड टू द हाय टेम्परेचर अँड अलाउड टू कूल डाऊन, ओके, देन इट emits radiation of different wavelengths, okay, which are represented by number of bright lines on a dark background, okay, and this number of bright lines on a dark background is called as emission spectrum. याला काय म्हणायचं, emission spectrum असं म्हणायचं. ओके, सो इमिशन स्पेक्ट्रमची डेफिनेशन लिहायची झाली तर ही काय बोर्ड एक्झाम मध्ये डेफिनेशन नाहीये, ओके, परंतु डेफिनेशन लिहायची झाली तर अशी होणार आहे, when hydrogen gas is heated to high temperature and allowed to cool down, it emits radiations of different wavelengths. It emits radiation of different wavelength, which when passed through prism gives number of bright lines on a dark background is called as emission spectrum. ठीक आहे, तर इमिशन स्पेक्ट्रमची कन्सेप्ट अगोदर लक्षात आली का, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? लक्षात आलं? पुन्हा एकदा फास्ट एक्सप्लेन करतो. हायड्रोजन गॅस सुरुवातीला हाय टेम्परेचरला गरम करायचा. हाय टेम्परेचरला गरम केला की ऍटम मधले इलेक्ट्रॉन डिफरंट ऑर्बिटमध्ये जाऊन फिरणार. आता डिफरंट ऑर्बिटमध्ये जाऊन फिरल्यानंतर त्याला एक्साइटेड स्टेट म्हणायचं. एक्साइटेड स्टेट जास्तीत जास्त 10⁻⁸ सेकंड टिकते. त्याच्यानंतर तो इलेक्ट्रॉन परत ग्राउंड स्टेटमध्ये येतो. ग्राउंड स्टेटमध्ये येत असताना त्याला नंबर ऑफ जम्प्स करावे लागतात. ओके, आणि प्रत्येक जम्पिंग मुळे काय होणार आहे, एक फोटॉन, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेर पडणार. ठीक आहे, आता हे जे रेडिएशन आहे ते प्रिझम मधून पास केले आणि एका फोटोग्राफिक फिल्मवर टाकले तर आपल्याला काय मिळतात, डार्क बॅकग्राऊंडवर काही ब्राईट लाईन्स मिळतात आणि प्रत्येक लाईन काय रिप्रेझेंट करते, एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ रिप्रेझेंट करते. त्यालाच काय म्हणतो आपण, इमिशन स्पेक्ट्रम. आणि इमिशन स्पेक्ट्रमच याला का म्हटलं, कारण इथं रेडिएशन इमिट केलेले आहेत. ओके, म्हणजे हायड्रोजन गॅसनं इमिट केलेले रेडिएशन इथं दाखवलेले आहेत. हायड्रोजन गॅस कुठले रेडिएशन इमिट करतो हे त्या फोटोग्राफिक फिल्मवर स्पेक्ट्रमवर दिसतं, म्हणून याला इमिशन स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. याच्यामध्ये एनर्जी इमिट होणार आहे. ठीक आहे, आता ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय? आता याच्यामध्ये ज्या लाईन्स मिळतात ना त्याला काय म्हणायचं, स्पेक्ट्रल लाईन्स. हे एक लक्षात घ्या. तर त्या ह्या ज्या ब्राईट लाईन्स मिळणार आहेत डार्क बॅकग्राऊंडवर त्याला काय म्हणायचं, स्पेक्ट्रल लाईन्स. ओके, these lines which represent a particular wavelength, these lines which represent a particular wavelength
इज कॉल्ड ॲज स्पेक्ट्रल लाईन. त्याला काय म्हणायचं? स्पेक्ट्रल लाईन असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज स्पेक्ट्रल लाईन. ठीक आहे. आता जसं ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं? ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम हे बघा, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम मध्ये काय करतात तर याच्यामध्ये सेकंड इज ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. एक हाय टेम्परेचरचा सॉलिड, सो दिस इज अ हाय टेम्परेचर सॉलिड. हाय टेम्परेचर सॉलिड घ्यायचा. फॉर एक्झाम्पल याला सनलाइट म्हटलं तरी चालेल. सनलाइट, सन इज अ हाय टेम्परेचर बॉडी. आता सनलाइट मधून ऑल पॉसिबल वेव्स बाहेर पडतात. ऑल पॉसिबल वेव्स, ऑल वेवलेन्स बाहेर पडतात. लक्षात घ्या. ओके, ठराविक नाही, सगळ्या पॉसिबल वेवलेंथ काय होतात सनलाइट किंवा हाय टेम्परेचर बॉडी मधून. एव्हरी हाय टेम्परेचर सॉलिड बॉडी इमिट्स वेव्स ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ. ठीक आहे. आणि या वेव्हच्या पाथमध्ये काय ठेवायचा? हायड्रोजन गॅस ठेवायचा. या जे वेव्स आहेत त्यांच्या पाथमध्ये हायड्रोजन गॅस ठेवायचा आणि पुढे आता प्रिझम ठेवायचा आणि मग फोटोग्राफिक फिल्म ठेवायची. ओके, फोटो फिल्म. ठीक आहे. आता जर हा मध्ये हायड्रोजन गॅस नसता तर आपल्याला इथं कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळाला असता. कंटिन्युअस म्हणजे काय? त्याचा त्या फोटो फिल्मवर काय मिळणार आहे? पूर्ण ब्राईट रिजन मिळणार आणि त्या ब्राईट रिजनचा इंटेन्सिटी किंवा डार्कनेस जो आहे तो कमी 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 होत जाणार किंवा वाढत 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 जाणार ग्रॅज्युअली. म्हणजे ऑल पॉसिबल वेवलेंथ मिळणार. परंतु मध्ये हायड्रोजन गॅस ठेवला ना तर याच्यामध्ये काय मिळतं तुम्हाला? व्हाईट बॅकग्राऊंडवर काय मिळतात? व्हाईट बॅकग्राऊंडवर काही डार्क लाईन्स मिळतात. डार्क लाईन्स, पर्टिक्युलर डार्क लाईन्स मिळणार आहे. ओके, आता हे बघा, व्हाईट बॅकग्राऊंड कधी मिळणार? ज्यावेळी पूर्ण रिजनवर काय झालं? रेडिएशन इन्सिडेंट झाले तर आपल्याला काय मिळणार? पूर्ण व्हाईट रिजन मिळणार ना, कारण फोटोग्राफिक फिल्मवर लाईट पडली तर ती पूर्ण व्हाईट होते. लक्षात घ्या, लाईट पडली तर. ठीक आहे. आता काही डार्क लाईन मिळतात म्हणजे याचा अर्थ या काही पर्टिक्युलर वेवलेंथ मिसिंग आहेत. पर्टिक्युलर वेवलेंथ काय आहेत? मिसिंग आहेत. इथं लक्षात घ्या, डार्क लाईन्स मिळणं, व्हाईट बॅकग्राऊंडवर डार्क लाईन मिळणं म्हणजे काही पर्टिक्युलर वेवलेंथ मिसिंग आहेत. पर्टिक्युलर वेवलेंथ मिसिंग आहेत म्हणजे काय? या सॉलिड बॉडीने इमिट केलेल्या ज्या सगळ्या वेवलेंथ आहेत त्याच्यातल्या काही वेवलेंथ काय केलेल्या आहेत? हायड्रोजन गॅसनं एक्साइटेड स्टेटमध्ये जाण्यासाठी वापरलेले आहेत. हायड्रोजन गॅसमधनं त्या ऍब्सॉर्ब केलेल्या आहेत आणि ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय झालेलं आहे? त्या वेवलेंथ पुढे येऊ शकल्या नाहीत. बाकीच्या सगळ्या वेवलेंथ काय झाल्या? पुढे येऊ शकल्या आणि त्या प्रिझमनं स्प्लिटअप केल्या आणि इथं फोटोग्राफिक फिल्मवर टाकलेल्या आहेत. ओके, म्हणजे ऑल पॉसिबल वेवलेंथ हायड्रोजन गॅसवर इन्सिडेंट केल्या तर त्याच्यातल्या काही वेवलेंथ काय करतो? हायड्रोजन गॅस ऍब्सॉर्ब करतो. कशासाठी ऍब्सॉर्ब करतो? ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये जाण्यासाठी. म्हणजे इथं एनर्जी काय केली जाते? हायड्रोजन गॅसनं ऍब्सॉर्ब केली जाते. परंतु काही पर्टिक्युलर वेवलेंथ. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जाण्यासाठी किती एनर्जी लागते? 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे काहीतरी वेवलेंथ येणार सर्टन. बरोबर. साधारणपणे 1200 अँगस्ट्रॉम काहीतरी येणार ना. 1200 अँगस्ट्रॉम काहीतरी वेवलेंथ येणार. ती फक्त वेवलेंथ इथे ऍब्सॉर्ब केलेली असणार, बाकीच्या पुढे ऍज इट इज जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथं व्हाईट बॅकग्राऊंड मिळणार आणि त्याच्यावर काही डार्क लाईन्स मिळणार. म्हणजे इमिशन स्पेक्ट्रम मध्ये उलट होतं. इमिशन स्पेक्ट्रम मध्ये काय होतं? डार्क बॅकग्राऊंडवर काही व्हाईट लाईन मिळतात. काही व्हाईट लाईन म्हणजे काही फोटोग्राफिक फिल्मवर जिथं रेडिएशन पडणार तिथला रिजन व्हाईट होणार आणि जिथं लाईट पडणार नाही तिथला रिजन डार्क होणार. इमिशन मध्ये काय होतं? काही पर्टिक्युलर वेवलेंथ इमिट होतात, काही पर्टिक्युलर रिजनवरच लाईट पडणार, त्याच्यामुळे काही ब्राईट लाईन्स मिळणार आहेत डार्क बॅकग्राऊंडवर इमिशन स्पेक्ट्रम मध्ये. आणि ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम मध्ये काय होणार? काही पर्टिक्युलर वेवलेंथ फक्त ऍब्सॉर्ब होणार, बाकीच्या सगळ्या वेवलेंथ ऍज इट इज पुढे जाणार. त्याच्यामुळे पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंड मिळणार आणि काही डार्क लाईन मिळणार आहेत. ओके,
आणि या डार्क लाईन आणि या ब्राईट लाईन ज्या आहेत ना त्या एकमेकाला एक्झॅक्टली मॅच करतात, लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेव्हलेंथ पर्टिक्युलरली ऍब्सॉर्ब करतो त्याच वेव्हलेंथ तो इमिट करणार आहे. लक्षात येत आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. म्हणजे थोडक्यात सन कडून येणारे रेज हायड्रोजन गॅस मधून पाठवले आणि नंतर प्रिझम मधून पाठवले आणि मग फोटोग्राफिक फिल्मवर टाकले तर आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंडवर काही डार्क लाईन्स मिळतात. आणि त्या डार्क लाईन्स म्हणजे काय असतं, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रल लाईन्स असतात. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असणार आहे. ओके, म्हणजे बघा इथं कसं येणार आहे, when wavelength of all radiation, when radiation of all wavelength, when radiations of all wavelength is passed through hydrogen gas, is passed through hydrogen gas, hydrogen gas काय होतं, it absorbs some wavelengths, okay, and allows to pass all other wavelengths, which when passed through prism, ते प्रिझम मधून पास केल्यानंतर gives number of dark lines on white background. Okay, number of dark lines on white background, which is called as absorption spectrum, which is called as absorption spectrum. याला काय म्हणतो आपण, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असं म्हणतो. आणि या पद्धतीने ही ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमची कन्सेप्ट आहे. लक्षात आलं. आणि प्रत्येक लाईन जी आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पेक्ट्रल लाईन असं म्हणतो. स्पेक्ट्रल लाईन. आता हे सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन आपल्याला इथं पुढे स्टडी करायचा आहे. हा देखील पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे. तर सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन कुठल्या कुठल्या आहेत, लायमन सिरीज, म्हणजे ह्या ज्या बाहेर पडलेल्या लाईन्स आहेत त्या लाईन्स काय केलेल्या आहेत, डिफरंट सायंटिस्टनी स्टडी केलेले आहेत. जसं लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, ओके, फंड, हम्पेरी, या डिफरंट सायंटिस्टने त्या स्टडी केल्या आणि अकॉर्डिंगली काय केलेले आहे, त्या सिरीजला, त्या स्पेक्ट्रल लाईन ज्या आहेत त्याला नावं दिलेली आहेत. ओके, म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन एनी आउटर ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प होणार ना, त्या सगळ्या स्पेक्ट्रल लाईन्स कुणी आयडेंटिफाय केलेल्या आहेत, लायमन, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, लायमन सिरीज. ओके, नंबर ऑफ डिफरंट सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन ज्या कुठल्या आहेत ते आपल्याला पुढे आता बघायचे आहेत. परंतु स्पेक्ट्रम म्हणजे काय आणि स्पेक्ट्रल लाईन म्हणजे काय हे लक्षात आलं का बघा. स्पेक्ट्रम हायड्रोजन स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं, डार्क किंवा व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला काही ठराविक लाईन्स मिळतात. ओके, ब्राईट लाईन्स किंवा डार्क लाईन्स. इमिशन स्पेक्ट्रम मध्ये काय मिळतं, डार्क बॅकग्राऊंडवर काही ठराविक ब्राईट लाईन्स मिळतात. दॅट इज कॉल्ड ॲज इमिशन स्पेक्ट्रम. आणि ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय, व्हाईट बॅकग्राऊंडवर काही डार्क लाईन्स मिळतात, त्याला काय म्हणायचं, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ठीक आहे. या दोन, आणि स्पेक्ट्रम मध्ये ज्या लाईन्स आहेत ना त्याला काय म्हटलं जातं, स्पेक्ट्रल लाईन्स असं म्हटलं जातं. ओके, स्पेक्ट्रल लाईन्स. आता या स्पेक्ट्रल लाईन कुठल्या आहेत, या सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन म्हणजे लायमन सिरीज, बाल्मर सिरीज वगैरे वगैरे काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. परंतु ते स्टडी करण्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल, बोहर्स फॉर्म्युला फॉर स्पेक्ट्रल लाईन, ओके, स्टडी करावं लागेल. ते एक महत्वाचं डेरिव्हेशन आहे. तर बोहर्स फॉर्म्युला आता आपण थोडासा स्टडी करूया. ओके, सो दिस इज वन इम्पॉर्टंट डेरिव्हेशन.
बोहर्स फॉर्म्युला फॉर spectral line. ओके. आता बोहर्स फॉर्म्युला फॉर स्पेक्ट्रल लाईन कसा येणार? बोहर्स फॉर्म्युला म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळी आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये जम्प करणार त्यावेळी किती वेव्हलेंथचे रेडिएशन इमिट होणार त्याच्याशी रिलेटेड एक फॉर्म्युला आहे, त्याला काय म्हटलं जातं? बोहर्स फॉर्म्युला असं म्हटलं जातं. ओके. तर हा फॉर्म्युला कसा येणार बघा. consider an electron revolving in hydrogen like atom. ओके. याच्यामध्ये लागणाऱ्या टर्म्स लिहूया नेहमीप्रमाणे. लेट एम म्हणजे काय? मास ऑफ इलेक्ट्रॉन. एम इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. त्याच्यानंतर ई म्हणजे काय? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय? परमिटिव्हिटी. H is the Planck's constant. H is the Planck's constant. H is the Planck's constant. ठीक आहे. आता बोहर्स फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बोहर्सचं थर्ड पॉस्ट्युलेट, बोहर्स फॉर्म्युला फॉर स्पेक्ट्रल लाईन फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला बोहर्सचं थर्ड पॉस्ट्युलेट वापरावं लागणार आहे. ओके. बोहर्सचं थर्ड पॉस्ट्युलेट. आता सध्या टाइम कमी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे काय करणार आहे, याच्या पुढचा या डेरिव्हेशनचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ठीक आहे.